2 दिवसांच्या संघर्षानंतर अखेर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तात्पुरता युद्धविराम घोषित करण्यात आलाय। पाकिस्तानच्या दक्षिण सीमेला लागून असलेल्या भागात लष्करी चकमकी, हवाई हल्ले आणि निष्पाप नागरिकांचा मृत्यू यामुळे वातावरण हे कमालीचं तणावपूर्ण बनलं होतं। याच संघर्षाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही शेजारी राष्ट्र, पण सध्या कुटुंबाच्या आणि संशयाच्या जंजाळात अडकलेली। 2 दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर अखेर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये बुधवारी तात्पुरता युद्धविराम झाला। गेल्या आठवड्यामध्ये काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनी हा संघर्ष अजून वाढला आणि त्यानंतर तालिबान सरकारकडून पाकिस्तानच्या सीमांवर हल्ले झाले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडून देखील हवाई हल्ले करण्यात आले आणि यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले। तालिबान सत्तेत आल्यानंतर सर्वात मोठा विनाशकारी संघर्ष झाला। पाकिस्तानला दहशत निर्माण करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान गटाला अफगाणिस्तानकडून आश्रय दिला जातोय। तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकींचा भारत दौऱ्यामध्ये पाकिस्तानला दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार धरण्यात आलं। पाकिस्तान अफगाणिस्तानच्या वादामध्ये कुणाची मध्यस्थी? सौदी अरेबिया आणि कतार ह्या दोन्ही देशांनी मध्यस्थीची भूमिका बजावली आहे। पाकिस्तानचं एक शिष्टमंडळ संघर्षावर तोडगा काढण्यासाठी काबूलला जाणार आहे। शिष्टमंडळामध्ये ISIचे प्रमुख 2 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे। हस्तक्षेप करण्यासाठी सौदी अरेबिया आणि कतारजवळ संपर्क साधण्यात आला। या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सौदी अरेबिया आणि कतार यांनी मध्यस्थी करण्याचे संकेत दिले आहेत। पण खरी धक्का देणारी बाब म्हणजे पाकिस्तानचं शिष्टमंडळ अफगाणिस्तानला जाऊन चर्चेसाठी तयार असताना देखील तालिबाननं त्यांना देशात प्रवेश नाकारलाय। आता या वादात सौदी अरेबिया आणि कतार यांचा हस्तक्षेप निर्णायक ठरू शकतो असं मानलं जात आहे। सौदीनं नुकताच पाकिस्तानसोबत संरक्षण करार केलाय आणि सोशल मीडियावर दोन्ही देशांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं। कतारनंही संवाद आणि कूटनीतीच्या मार्गाने समाधान शोधण्याचा सल्ला दिलाय। फक्त मध्य पूर्वच नव्हे तर अमेरिका आणि इराण सारख्या देशांनी देखील लक्ष दिलंय। पाकिस्तान अफगाणिस्तान संघर्ष हे केवळ सीमा भांडण नाही, हे आहे दहशतवाद, सत्ता संघर्ष आणि विश्वास हरवलेली शेजारपणाची भावना। जागतिक शक्ती जर ह्या संघर्षात यशस्वी मध्यस्थी ठरली तर दक्षिण आशियातील अस्थिरता काही प्रमाणामध्ये कमी होणार आहे। पुढील काही दिवस 48 तासांचा युद्धविराम कसं राहील हे आता सध्या पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।